कडबये दारुग कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला वहिनी उघडताना दा नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आकाश अपार्टमेंट, यशवंत नगर, वाकोला, सांताक्रूज पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ शलाका दिनेश परब या वहिनींना भेटून आजच्या भागात आपण त्यांना बोलतं करणार आहोत. संपूर्ण कुटुंबाला भेटणार आहोत आणि आठवणींचा अल्बम चालणार आहोत. आठवणींचा अल्बम किती गोड शब्द आहे ना. मी जसा प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी फोटोचा अल्बम तयार होतो आणि मग तो कधीतरी एकत्र सगळे बसून तो अल्बम बघत असतात आणि त्या त्या क्षणाच्या आठवणीमध्ये रमून जात असतात. होम मिनिस्टर काही वेगळं नाही. नकळत बालपणापासूनच्या सगळ्या आठवणी, ते बालपण, ते प्रेमाचे दिवस, त्या संसारातल्या अडीअडचणी सगळ्या नजरेसमोर तरळू लागतात आणि मग नकळतच आपण त्या घराचे सदस्य बनतो आणि मग सुरुवात होते त्या कार्यक्रमातल्या आनंदाला. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया परब कुटुंबा. द्राक्षाचं वेलीचं त्रिकोणी पान, दिनेशरावांचं नाव घेते, मानून सर्वांचा, राखून सर्वांचा मान. वा वा वा, खूप छान. आता द्या ओळख करून सगळे. मी शलाका, माझे मिस्टर नमस्कार, माझी मुलगी, माझी सासूबाई नमस्कार, ती माझी वहिनी नमस्कार, ही नणंदीची मुलगी माझ्या नमस्कार, ती मोठी नणंद माझी, ती छोटी नणंदीची मुलगी आणि माझी भावाची मुलगी. बरं. आणि हे सगळे माझे आकाश संकुलचे सगळे रहिवासी. बघितलं केवढा आवाज आला. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. जात होती रस्त्याने, पदर गेला वाऱ्याने, घड्यात वाजला एक, सचिनरावांचे नाव घेते, वंजाऱ्यांची लेक. लहानपणी तुळशीला घालत होती तेव्हा पळीने पाणी, तेव्हा होती आई बापाची ताने, नंतर झाली बबरची राणी. नमस्कार. 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 मग आता कुठल्या विषयापासून सुरुवात करूया? तुम्ही बोला. नाही तुम्ही सांगा ना. असं काय, मी तुमच्याकडे आलोय ना. माझी ओळख. बरं, कुठलं बालपण? बालपण कुडाळचं माझं. सगळं शिक्षण वगैरे सगळं कुडाळ हायस्कूल मध्ये माझं. कुडाळ हायस्कूल 12वी पर्यंत शिक्षण तिथे झालं. आणि मग नंतर मी माझ्या नर्सिंगच्या कोर्ससाठी इथे आली. अच्छा. माझं नर्सिंग कोपर हॉस्पिटलमध्ये झालं. बरं. मग मी नानावटीमध्ये स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. मग पुढचं शिक्षण पण घेतलं मी. डिग्री कोर्स केला नर्सिंगचा, आता मास्टर केलं नर्सिंगमध्ये आणि आता नर्स मॅनेजर म्हणून नानावटीमध्ये आहे काम. नोकरी करता तू? हो, नोकरी सुरूच आहे तू? हो. वा वा, किती छान. कुडाळापासून सुरू झालेला प्रवास इथे येऊन नर्स पर्यंत पोहोचलेला आहे. आता मॅनेजर म्हणून आहे. अरे वा. तुमचं काय? माझं बालपण इकडे सांताक्रूजमध्ये. इथेच? हो, शिक्षण वगैरे माझं इथेच. कॉलेज वगैरे चेतना कॉलेज वांद्र्याला पूर्ण. आणि किती जण घरी? घरी आई आणि मिसेस आणि मुलगी आणि मी, तिघं. अच्छा. हो. आणि लहानपणी वडील होते. वडील वारून आता 10 वर्ष झाले. तुमचं माहेरचं नाव? शलाका यशवंत सावंत. माहेरचं. आणि आताचं शलाका दिनेश परब. मग कुडाळवरून एकदा मुंबईत कधी आलात तुम्ही ट्रेनिंगसाठी? 94ला आली मी. 1990. मग तेव्हा कोणाकडे राहत होता? कोण होतं? मी हॉस्टेलमध्ये राहायची ना. मग आता कुडाळला जाता की नाही? हा, जातो ना. वर्षातून 1-2दा जातो. आई बाबा तिथे आहेत. तिथे असतात. काय करतात आई बाबा? माझे वडील होते ते टीचर होते, ड्रॉइंग टीचर कुडाळ हायस्कूलमध्ये. बरं. आणि आई हाऊसवाईफ होती घरात. आपण काय करता? माझा तर मेडिसिनचा व्यवसाय स्वतःचा. स्वतःचा? हा. मग घरात कसं असतं वातावरण? हा, चांगलं असतं ना. काय घरात खूप छान. तसं काय चांगलं? चांगलं म्हणजे प्रेमळ आणि सगळं व्यवस्थित सांभाळून वगैरे असतं. काम करून वगैरे
ती सगळं सांभाळून घेते. पण खूप शिस्त आहे का घरात? हा, थोडी शिस्त आहे. हो, शिस्त भरपूर आहे. काय सांगता? हो हो. का हो, कशामुळे एवढी शिस्त? मी टीचर आहे ना म्हणून. मग काय ना, मग तुम्ही इंजेक्शन वगैरे देत असाल ना? सगळं देते, सगळं काम करते. तुम्हाला दिलंय कधी? नाही नाही कधीच नाही. नाही फक्त तुम्हाला असं. डॉक्टरकडे जावं लागतं. हो, डॉक्टरकडे झालं होतं. हो, असं का? तुम्ही का नाही देत? त्याला वेळ आली नाही अजूनपर्यंत इंजेक्शन घ्यायची. घरात सुद्धा शाळा असते. हो, घरात पण शाळा असते. घरात पण शाळा असते. हो? हो, किती संपूर्ण. बघा, मला मस्त घरात संपूर्ण सगळ्यांचं हे असंच पाहिजे तसंच पाहिजे. हो. हा, मुलीला पण शिक्षणाबद्दल वगैरे तसंच एकदम टापटीप, म्हणजे अभ्यास ह्याच्या वेळेस झालाच पाहिजे. लक्षात राहिलेला प्रसंग सांगलाय. लग्न अगोदरचा नाही, लग्न कसं जमलं नंतर विचारतो, म्हणून लग्न अगोदरच सांगा. लहानपणीचे भरपूर किस्से आहेत सर. हो. पण भातुकलीचा खेळ कधी विसरणार नाही आम्ही. अगदी लहानपणापासून 12वी पर्यंत आम्ही भातुकली करत आलेलो आमच्या मित्रमैत्रिणी. त्यामुळे अजूनही ते लक्षात आहे. गेट टुगेदर झालं हल्ली, व्हॉट्सअपने होतं आमचं. त्याच्यावर पण त्याच्याविषयी खूप निघतात, खूप आनंद मिळतो. हो, बालपण. या मुलांना, या लहान छोट्यांना आता माहित नसेल ना भातुकली. तरी मी तिला खेळायला पाठवते 1-1.5 तास. म्हणजे पण तिला भातुकलीचा खेळ ती घरीच खेळते बार्बीचा. दादा बारबी आले. भातुकली नाही. पण लग्न कसं जमलं मग? लग्न माझे डॉक्टर क्लायंट आहेत ना, त्यांची मिसेस हिची मैत्री. बर. हा, तर त्यांनी सांगितलं असं असं प्रपोजल आहे तिथे. कसं काय? असं म्हणजे कसं? म्हणजे त्यांच्या मैत्रिणीकडनं एक प्रपोजल आलेलं. हिनी मैत्रिणीला सांगितलेलं त्यांच्या मिसेसला हा. की कोण असलं तर सांग नवरा मुलगा वगैरे. तर डॉक्टरने ते मला सांगितलं असं असं आहे आपलं, म्हणजे बघायला जायचं आपल्याला करून. ते आणि मी बघायला नानावटी हॉस्पिटलमध्ये गेलेलो त्या दिवशी. मला माहिती होतं बघायला येतं. हा, माहिती. सकाळी मला तिने सांगितलेलं की असा मुलगा येणार आहे, हा, तू बघून घे पहिलं, मग आपण लग्नपत्रिका. मग जमलं. काय झालं? मग पत्रिका वगैरे हिची घेतली. मला तर त्यावेळेस पसंत पडलेले. काय सांगता? माझा त्यावेळेस होकार होता त्याच वेळेला? त्याच वेळेला बघितलं तेव्हा? त्याच वेळेला. हा, आणि मग? मी त्यांना सांगितलं मला मुलगी पसंत आहे करून तिथे. हा, एकदा पत्रिका जुळवा कशी तरी. नाही, असं नाही. पत्रिका योगा जुळली, पण पूर्ण व्यवस्थित जुळली वगैरे. 4-5 दिवसांनी माझी आई. मला सांगा, आता मुलगी आवडली होती हा, आणि पत्रिका नसती जुळली तर काय केलं असतं? ना तरी पण माझ्याकडनं होकार होता. अरे तुमच्याकडनं होकार असं त्या दिवशी तुम्ही बोलला होता दोघे एकमेकांना? नाही जास्त बोललेलो. त्यांनी त्यांचं नाव सांगितलं ना, मी माझं नाव सांगितलं ना, काय करतो एवढंच बोललेलो, बाकी काय बाकी काही बाकी काही काय नव्हतं नाही. बोललेलं. नाही. मग मी घरी डायरेक्ट सांगितलं आई बाबांना माझं असं असं आहे. मग त्यांची पत्रिका मागून घेतली, माझी पत्रिका त्यांच्या घरी दिली. बरं, आता यांनी जसं सांगितलं की मला लगेचच, म्हणजे मी त्याच दिवशी पसंत केलं होतं, तुमच्या बाबतीत काय झालं होतं? असं काही विचार नाही, ते आला होता का? आवडलेले मला. पण पहिल्यापासून माझं असं होतं की आई वडील जे म्हणतील, जिथे म्हणतील तिथे मी करणार. आणि म्हणजे तुम्ही बघितलं आणि मग आई वडिलांना सांगितलं? मला आवडलेले ते, पण मी आई वडिलांना हो, हो, सांगितलं. मला आवडलेले ते कळलं आम्हाला. आणि मग होकार झाल्यानंतर किती महिन्यांनी लग्न झालं? 6 महिन्यांनी. 6 महिने. हो, 6 महिन्यात भेटणं झालं? 6 महिन्यात आम्ही खूप फिरलो. म्हणजे 6 महिन्यात जवळजवळ आम्ही दर शनिवारी फिरायला जायचो. हो, कुठे? दर शनिवारी म्हणजे जुहू चौपाटी, आरे कॉलनी, छोटा काश्मीर, नंतर नाटकाला, पिक्चरला. 6 महिन्यात पूर्ण आम्ही पूर्ण प्रेम करून घेतलं पूर्ण. हा, 6 महिन्याचा. लग्नानंतर संपलं? हा, नाही असं नाही, पण ते खूप इंटरेस्टिंग वाटत होतं, बरं वाटत होतं. काय मग कुठला पिक्चर पहिला बघितला, चित्रपट? पहिला पिक्चर आठवत नाही. काय हो, त्यांना आठवत असेल, सगळं आठवतंय त्यांना. पिक्चर आता आठवत नाही. आठवत? वस्त्रहरण बघितलेलं. मग काकुडाळची मुलगी दशावतार वगैरे कोकणात, सिंधुदुर्गात जास्त आहे म्हणून जरा. वस्त्रहरण बघितलेलं मी. प्राण्यांचं आणि तुमचं काहीतरी नातं आहे असं समजलंय आम्हाला. काय काय? लग्नानंतर मला एक असं वाटलं की यांच्याकडे नेहमी प्राणी येतात. म्हणजे कुठे फिरायला गेलो ना तर म्हस असली किंवा काय असलं तर ह्यांच्याजवळ पहिला येतो, मग ते घाबरतात. काय म्हणजे कुठलाही प्राणी? किंवा आम्ही माथेरानला एकदा गेलेलो, तर माथेरानला मंकीज भरपूर असतात ना, तर मग ते मंकी नेहमी ह्यांना सतवायचे, माझ्याकडे आणि हिच्याकडे यायचेच नाही. मग आम्ही नेहमी 2 जण त्यांना चिडवतो की ॲनिमल्स खूप जवळ येतात तुमच्या. कशामुळे? मला पण कळत नाही काय. किती गोड असते.
कुठला प्राणी काय होतं सांग मला. ते सगळे मंकी होते. तर पप्पांनी मला असं उचललेलं हातात. तर एक ते मला चॉकलेट देत होते. एक मंकी आला आणि तो चॉकलेट घेऊन तिथून घेऊन गेला आणि पप्पांना ओरडत होता तो मंकी. मंकी पप्पांना ओरडत होता. पप्पा घाबरले. खरं पप्पाने मंकीला ओरडायला पाहिजे ते ना. घाबरले. ते घाबरले. कोण पप्पा? म्हणून मंकी पप्पांना ओरडत होता. क्या बात आहे. काय हो पप्पा तुम्ही काय नाही ओरडलात मंकीला? तिथे चॉकलेट घेऊन गेले ना ते. आणि तुम्ही काय करत होता तेव्हा? मी बघत होते फक्त. पण मी काय करू शकत नव्हती. मी गेली असती तर मग तो मंकी माझ्यावर आला असता ना म्हणून. अध्यक्ष तुमचं काय होतंय ते होत. बरं या गप्पा अशा सुरू असताना आता वजनाचा काटा आणि जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करणार का बघा. वेळ 2 मिनिटाची आणि वजन आहे 583 ग्रॅम. तुम्ही मागे राहा. 583 आहे ना. 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट राहिलेलं आहे शिल्लक. 583. शेवटची 20 सेकंद राहिलेली आहे. 583. 10 ग्रॅम पाहिजे. 10. दे लवकर. 9. दे लवकर. 8. अरे झालंय थांबा. 7. 6. 5. 4. 3. 2. वेळ संपली. त्यामुळे हे 583. त्यामुळे हे आता बक्षीस गेलं. सांगा मिस्टरांनी स्वभावात काय बदलावं? कधी कधी ते काही गोष्टी मला सांगत नाहीत. तुम्हाला नाही सांगत? कधी म्हणजे प्रत्येक गोष्ट नाही सांगत. काय हो का असं करता? नाही ते सांगायचं राहून जातं कधी कामाच्या गडबडीत. म्हणून कामाच्या गडबडीत राहून जातं. ते सगळ्या गोष्टी सांगाव्या मला असं मला वाटतं. हे बघा लिहून काढा. आल्याबरोबर सगळं सांगायचं. आणि आमच्या वहिनीने काय स्वभावात बदल केला कुठला? तिला पटकन जरा राग येतो तिथे. पण थोडा राग येतो नंतर मग शांत होते. लगेच जरा चिडचिड होतं लगेच कधी. तो जरा तुम्ही सांगा आता सगळ्यांनी या दोघांबद्दल. मध्ये हाय प्रेमळ मायाळू. लगेच मला काय बरं नसला काय लगेच डॉक्टर धावणार. व्यवस्थित माझी ह्या उठाबस करते. मी काहीच काम करत नाही घरात. तीच सर्व काम असून तीच करते. वा म्हणजे चांगली आहे. अजून मी भाची आहे त्यांची. मी लहानपणापासून मामाकडेच राहिलेली. तर मला कधीच म्हणजे असं वाटलं नाही की म्हणजे आई वडील लांब राहतात किंवा असं. खूप त्यांनी म्हणजे आई वडिलांसारखं प्रेम दिलंय त्यांनी मला. आपण काय करता? मी पण नर्सिंग मध्येच आहे. नानावटीमध्ये ॲज अ स्टाफ नर्स म्हणून मी आता काम करते. तिच्याच अंडर मी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि तिनेच मला हा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे मी खूप म्हणजे तिने माझं करिअर खूप छान एका वळणावरती आणून ठेवलेलं आहे. त्यामुळे खूप अभिमान आहे मला की मी तिची भाची आहे. मी भाचा. मला मामीच्या हातचं जेवण लय आवडतं. आणि त्याचे रिझल्ट दिसतायत. बरं आता हे अभिनय करणार तो अभिनय ओळखा तुम्ही. हा मराठी चित्रपटाचा अभिनय करणार तुम्ही ओळखायचं. किती शब्द आहे? 4. नाही सगळे घर कुटुंब गर्दी मेळावा कुंभमेळा नाही. गल्लीत गोंधळ. 45 सेकंद. गोंधळ मामा कर. घर मंदिर. घर 10. आपण कुठे? 9. 4 अक्षर आहे. 8. घर सुंदर मुंबई पुणे मुंबई. 6. सुंदर माझं दिनेश. मुंबईचा मामा. नवरा माझा मुंबईचा. मुंबई माझा मामा. वेळ. सुंदर माझा मामा.
सुंदर माझा मामा हा कुठे आला चित्रपट? मी तुला सांगत होती जावई ना तुझं, मुंबईचं जावई. अच्छा, मुंबईचं जावई. आता मराठी गाणं. वेळ सुरू. चिंच झाड चिंचेचे झाड हे चिंचेचे झाड दिसे मज चिनार वृक्षा परीत दिसशी तू. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला. आता म्हण ओळखा. घाई घाई अतिशान अति घाई. देव तारी त्याला कोण मारी? घाई 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 देव विसरून गेली. नाही. घाई घाई रोमन घाई घाई देव विसरून गेली. देव 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 देवतारी त्याला कोण मारी? बोलायचं नाही. 45 सेकंद आहेत. घाई घाई गडबड गडबड. देवाला आई मध्ये कुंकू लावायला विसरला. नाही नाही 10 ते देवाला ओवाळून. नाही नाही म्हण म्हण. 9 देव देवाचं 8 देवाच्या मंदिरात ना? 7 देवाला नाही. देवाच्या मंदिरात झाड. नाही 6 म्हण आहे म्हण. 5 4 जेवण गडबड 3 देव आहे. आरती देवाला 2 देव आहे. 1 देवाला आरती कर. वेळ संपली. करून करून भागल्या आणि आता देवपूजेला लागल्या. कळलं का? किती छान अभिनय करत होत्या. म्हण आठवण्याचा सगळे प्रयत्न करत होते, पण म्हण सोडून सगळं काही बोलत होते. आणि या परिसरातल्या सगळ्या माता भगिनी इकडे सरसावलेल्या आहेत. बरीचशी तरुण मंडळी सुद्धा इथे आहेत, सगळी लहान मुलं. आज कुणाच्या तरी बहिणीला, कुणाच्या तरी ताईला, कुणाच्या तरी आईला खेळत असताना आपलीच आई खेळते आहे असा जणू काही आनंद यामध्ये मिळत असतो. तेव्हा या ठिकाणी या खेळात आत्ता आपण बघणार आहोत, अनुभवणार आहोत की कुणाच्या घरातलं कुणाचं नाव जाहीर होत आहे. बघूया कुणाचं नाव जाहीर होत आहे. तुझं नाव सांग. चैताली दिनेश परब. बरं, आता एक चिठ्ठी काढायची कुठली तरी यामधली. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी. आणि आता नाव जाहीर करतो. नाव आहे मनोरमा पाटील. वय वर्ष 75. जर आजींसाठी टाळ्या वाजवा सगळ्या. आजी कुठे राहता तुम्ही? आम्ही इथे मुलगी आहे माझी आकाश बिल्डिंग. आकाश आम्ही बिल्डिंग. बरेला राहतो. आणि आज मुलीकडे आला होता? मुलीकडे 4 दिवस आलो. बरं केलं. मुलीकडे आल्या आणि चिठ्ठी काढून गेल्या. मग तिकडे कोण कोण असतं घरी? आम्ही 2 जण असतो. तुम्ही दोघे असता. बरं बरं. मग आता कसं वाटतं या खेळात सहभागी होणार? बरं वाटलं, पण ते मला आता कसं जमणार ते विचार करते. जमणार. तुम्ही काळजी करू नका, खेळ सोपा आहे. मग आता तयार आहात खेळायला? हो. आता घरातलं कोण आहे इकडे तुमच्या घरात? माझे जावई आहेत, मुलगी आहे. मुलगी कुठे आहे? बोलवा मुलीला. या या या. आईचं नाव आता जाहीर झालंय, कसं वाटतंय? खूप आनंद झाला. खरं तर बघा कशी गंमत आहे. आज आई खेळणार आहे आणि मुलगी बघणार आहे. इतकी वर्ष या कंपाऊंड मध्ये कितीतरी लहान मुलं खेळत असताना ती पडू नये म्हणून आई काळजी घेत असते. आणि या ठिकाणी आज आई खेळणार, तेव्हा आपण जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया. बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये हा सायकलचा स्टँड समोर ठेवलेला आहे आणि फुटबॉलचा चेंडू टाकल्यानंतर पुढच्या चौकोनात जाऊन थांबला तर 2 गुण, पण अलीकडेच कुठेही थांबला तरी 1 गुण मिळणार. दोघींनाही 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. सुरुवात तुमच्यापासून. 2 3 संधी झालेल्या आहेत. 3 गुण झालेले आहेत. पहिल्याच्या 2 गुण आणि त्यानंतरचा 1 गुण. 5 संधी झाल्या, 3 गुण मिळवलेले आहेत. आजी या मध्ये उभ्या राहा आणि खेळा.
5-1 गुण. 3-1 ही गुणसंख्या आतापर्यंत. 4 5 6. या वहिनींची गुणसंख्या आहे 6. आजी 5 संधी आहेत. 5 दुणे 10 होऊ शकतात. हा या. 2 3 झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पाटील आई. बघितलं आपण त्यांनी खेळात किती छान खेळ खेळल्या. मुलीकडे आल्या आणि बक्षीस घेऊन गेल्या. पाटील आईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. नमस्कार. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या परब वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. आकाश अपार्टमेंट सांताक्रूज पूर्व या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.